ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಕಾದರವಾಡಿ ಗ್ರಾಮದ 120 ಎಕರೆ ಜಮೀನು ರೈತರ ಜಮೀನನ್ನು ಕಬಳಿಸುವ ಹುನ್ನಾರ ನಡೆಸಿ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತಿರುವ ಸ್ಥಳೀಯ ರಾಜಕೀಯ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಗುರುವಾರ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. त्यांना माहीत नव्हतं सर, यांना माहीत नव्हतं. माहीत नसल्या कारणानं यांच्यावरती कंप्लेंट दिली, यांना घेऊन गेले सर. त्याच्यानंतर मग ते क्लिअर झालं सर. ते सगळं बघितल्यानंतर क्लिअर झालं. जवळजवळ गावापासून 100 फूट उंच आहे. तिथं शुद्ध पाणी आहे सर. असं 2 इंच पाणी लागलेलं आहे सर. फक्त एवढ्याच इथे खड्ड्यामध्ये 2 फूट खड्ड्यामध्ये 24 तास पाणी. हे जनावर चरण्याचं म्हणजे गायरान आहे सर. गावचंच आहे. त्याच्यात थोडे शेतकरी त्या काळापासून शेती करतात. ರೈತರ ಜಮೀನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಹೋರಾಟ ನಡೆಸುವ ರೈತರಿಗೆ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕನ ಬೆಂಬಲಿಗರು ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿ ಕಿರುಕುಳ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರೈತರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡುವ ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಮುಲಾಜಿಲ್ಲದೆ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕೆಂದು ಮನವಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ರಮಾಕಾಂತ್ ಕೊಂಡಸ್ಕರ್, ರೈತರಿಗೆ ಕಿರುಕುಳ ನೀಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರ ಬೆಂಬಲಿಗರು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಆಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಎಂದರು. खादरवाडीची गावची जमीन जी आहे, ह्या जमिनीवरती खादरवाडी वैवाटी म्हणून जो उतार्यावरती जे उल्लेख होता तो उल्लेख कमी केला गेला होता आणि आम्ही संपूर्ण खादरवाडी गावातील माता भगिनी मायबाप बंधूंच्या माध्यमातून सर्वांच्या एकीतून आपण आंदोलन करत होतो आणि त्या आंदोलनात थोडासा यश आम्हाला आला. 120 एकर जमीन जी आहे ती आपली परत शेतकऱ्यांना मिळाली. उर्वरित जमीन जी आहे ती उर्वरित जमीन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपले तिथली गावातील बांधव कार्य करतायत, आंदोलन करतायत. काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून गावातील काही निवडक व्यक्ती ज्या आहेत त्यांचं ज्या सातबाऱ्यावरती नाव आहे त्याच्यातील काही व्यक्ती विनाकारण आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्रास देत आहेत. ते असं समजतात की ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोण नाही असं समजतात आणि आमच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही काय करेल ते सगळं चालतं असं जे हरामखोर समजतात. संकल्प शिंदे, KMM कन्नಡ न्यूज, बेळगावी.